टप्प्या घातले. हॅलो इथं डायरेक्ट फिल्टरचं पाणी आहे आत नाही प्यायसारखं पाणी. दाखवा म्हणा साहेबाला तुमच्या मालकाला. कुठलं ही पाणी प्याच? हा ती फिल्टरचा प्लांट तिथं आहे का त्यांचा? बरं म्हणलं ही पाणी म्हणताय का काय म्हणजे? नाही नाही गाण तरी तुमचाच कार्यकर्ता गावाला आहे म्हणून बरं. पाणी तुम्ही उचलताय आवडताय कुठं इथं वाटताय ही पाणी जमीन मुरत ही पाणी बाहेर मुरणार नाही का? साहेब जागेला नाही साहेब असं नाही साहेब असं नाही सेफ्टी पाणी पाहिजे का नाही वरती पाणी उपसा पाहिजे तुम्ही
तुमचा टँक बांधलाय का? तुम्ही एस्टिमेट बांधलाय का? काय बांधला? टँक आहे. तुम्ही काय ह्याच्यामध्ये काय दिले तुम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डला तुम्ही दिले त्यामुळे तुम्ही काय दिलं सगळं पाणी 14 मीटर किंवा पाणी तुमच्यातनं बाहेर पडतं ऑपरेटिंग घेतो तुम्ही कसं? आणि त्यातून तुम्ही रियूज करणार पाणी नाही रियूज साठीच टँक केले तो आपण आता reuse साठी त्या- मी तर का सोडताय ऐका की पाणी? कंडेन्सेट पाण्याचं सुरुवातीला जे झालंय हा. कारण त्यावेळेला टँक काही असेल आणि पर्क्युलेशन थोडं बाहेर गेलं पाणी नाही असं नाही पर्क्युलेशन बाहेर गेले थोडं पण आता टँक आपले तयार आहेत ना तयार आहे टँक त्यातच सोडायचं चालू आहेत आता एक तुम्ही इथं बघायला चला त्या ह्याच्यातनं पाणी चाललंय का बघा किती आता जे पाणी राहिले ते किती पाणी राहिले तुम्ही उचलायचं पाणी? अजून एक थोडं असेल रोज उचलायचं चालू आहे त्यातलं आम्ही काही उचलायचं नाही असं नाही रोज त्यातलंच काढतोय आता आपण ह्या पाणी. भागात आता पाणी पाणी येत नाही. काम केलेलं आहे पूर्ण नवीन त्यामुळे पूर्ण पाणी त्या भागात मुरलेलं आहे पूर्ण पाणी मुरतंय किती डेसिबलचा आवाज तुम्ही सोडू शकता? आवाज म्हणजे कशाचा म्हणताय दोन्ही प्रदूषणाचं नाही ध्वनी प्रदूषणाचं असं कुठं काय आपण सगळ्यांना त्याला नॉईज बसवले तो ज्या काही ऍक्टिव्हिटी होत्या बसवल्या कारखाना एकदा चालू झाला ऐका की आता कारखाना आमचा चालू केलाय अजून जरी ऊस चालला ना तर हा पण आवाज कमीच होतोय आमचा रोज सोबत तुमच्या तुमचं किती डेसिबल सुरुवातीला कारखाना बंद चालू ऐका डीबी पर्यंत नाही ते पण इथं यंत्रणा येऊन बसवत त्यांची ज्या वेळेला ते चेक करायला येतात ना ते किती मला सांगा आवाजाचं कधी होणार आहे ज्या वेळेला कारखाना आवाज नाही हो, नुसता आवाज नाही कारखाना सुरू का केला कारखान्यावर हा नियम असतोय प्रत्येक कारखान्यावर येऊन ते बघून जाणारच त्यांच्या नियमात बसते की नाही बघून जाणारच प्रत्येक कारखान्याचं असते ते ह्या एकाच कारखान्याचं नाही सगळ्या कारखान्यावर यंत्रणा चेक करते नाही असं नाही तुम्ही पाहिजे तर तिथं जाऊन चौकशी करा ते येऊन चेक करून जातात ते चालू झाला सगळे मॅनेज करत बसा तर काय चौकशी आमच्या पाण्यात जरी पाणी आलं लोक आजारी पडतील आमची त्याला कोण जबाबदार आहे काय असेल ती तुमची तक्रार द्या माझ्याकडे मी मॅनेजमेंटला तुम्ही मालकांना बोलवा. मालक अजून 2 दिवस येणार नाही त्यांच्या अरे बंद करा बंद करा कारखाना बंद करा बंद करा बंद करा बंद करा अरे बंद करा बंद करा बंद करा. दादा इथं आलेले एका गावातले नाही तर पंचकृषीतील लोक आहेत प्रत्येक गावातले आले माणसं गोळा होते इथं नाही माणसं तुम्ही कारखाना बंद करा मालकाला बोलवून घ्या काय तुम्ही काय करा त्यांच्यासमोर आम्ही थांबा मोकळं नाही बरोबर आहे तुमचं तुम्ही त्यांची सगळे अडचण आहे, जमिनी बरोबर आहे, ऐका एक्सपायर जमिनी लागायचं ऐका मरुद्या मरते माणसं मरत असते ती होय. जमिनी आमच्या सगळं आमचं त्रास आम्हाला आणि पोरं ती गंडवं तुमची सगळी उद्या पण आमची पोरं घ्या काय होईल मरुद्या जळत मरुद्या बरं की नाही? कोण आहे बाबा आमच्या पंचकृषीचे किती पोर आहेत तुम्ही सांगा बंद करा आणि महत्वाचं काय हे मॅनेजमेंट करणार आहेत हे निर्णय घेऊ शकत नाही निर्णय जे घेतात त्यांच्याशी आपण चर्चा करू त्यांना येऊ पण थांबा बंद करा अहो तुम्ही जेव्हा इनॉग्रेशनच्या ह्याच्यात किती मी होतो भाषणाला तुमच्या तुम्ही ट्रेनर आणला होता राव उत्तर द्यायला पण तसं वागा तरी म्हणजे काय अडचण काय त्याच्यात आम्ही राजकीय विषय कोण नाही अख्खा गावाला दोन राजकारण कसं म्हणणं आहे राजकारण झाडे नाही लावली काहीच नाही लावलं. झाड लावलं नाही तुम्ही प्रदूषणाचा त्रास हे फायदे आम्ही काय औद्योगिकसाठी काय आलाय बाबा आमच्यातले रोजगार लागतील आमचे काय ऊस लवकर जातील आमच्या गोष्टी होत्या म्हणून आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून कारखाना सुरू व्हावा. अपूर्ण राहिले ते ईटीपीचे काम आहे ते पूर्ण करा आणि मग चालू करा तोपर्यंत चालू करू नका आता आया काम पूर्ण करा अगोदर तुम्ही काय सांगितलं बोर्डाला आम्ही एक थेंब पाणी बाहेर जाऊन देणार ना सगळं आम्ही यूज करणार आहे पाणी तर कसं आणि यांचा माणूस काय उत्तर देतो नजर चुकीनं पाणी तुम्ही प्यावर पाणी ती नजर चुकीनं लाखो लिटर जर पाणी जात असलं तर उद्या आज मासं मेले ती उद्या माणसं मेल्या सुद्धा हे काय म्हणणार आहे ती नजर चुकीनं मेली बरं काय वर पण एवढं गांभीर्य असणे या गोष्टीचं
का इथं निवेदन दिलं नाही, तहसीलदाराला पण निवेदन दिलंच पाहिजे. इथं काही करणार नाही. बाजूला पडते ती. नाही अशी माणसं गेली की नाही ते बघणार की. आता ही काय वर सांगतच नाही ती. त्यापेक्षा नाही, ह्यांचं काय नाही बरं का, ह्यांचा विषय नाही, निर्णय घेऊ शकत नाही. मालकाला चालू करू, आपल्याला तिथं कोणतरी ऑथॉरिटी बंद करा. नाही, तुम्ही आता बरं का हे बंद करूया आपण. मालक येऊ द्या. बंद करूया. कसं आहे, तुमच्याकडे माणसं मारायला लागली, मरतील की जरा. आपण सुरुवात चांगल्या चांगल्या माणसाचा फोन केल्यानंतर मालक रिसिव्ह करत नाही. म्हातारे माणसं ओपनात ये तुमच्या रात्री तर आवाज खेळणं काय करता ते निर्णय सांगा. ते कामगार बोलवा, ते बंद करा. करा की बंद. आम्ही एवढी सगळी आली, एवढी मागणी बंद करा ते पहिलं, नंतर बोलाया. चर्चा होईल, सांगा, बंद करा. 2-3 गावचे ग्रामस्थ होते. तिथे वेळोची माणसं आहेत, पिंपरीची आहेत, जयपूरच्या आहेत, सापच्या आहेत, रेवणच्या माणसं, करोड्याच्या आहेत, सगळी माणसं आहेत. आणि तुम्हाला अजून जर माणसाची वाट पाहिजे असली आता ती पण करतो आम्ही. काय नाही अडचण, ती पण अडचण नाही आम्हाला काय. काहीच नाही अडचण. कॅनलचे रस्ते बंद करू. ते पाटाचे सगळे बंद केले ते पाटाचा रस्ता तर पूर्ण दोन्ही बाजू बसतात. त्यावर तुम्ही शेड टाकायचं काय नाही काय बघा, सगळं इथं कपडे उडले. उडतेच तर सगळं चालू झालं नाही सगळं. डोळ्या पूर्ण या कामामध्ये 1% सुद्धा बदल झालेला नाही की बाबा ती आम्हाला तुम्ही गांभीर्याने का तिथं जाऊन एवढं हाय तेवढं जायचं आहे तेवढंच नाही. आम्हाला दाखवणार आहे का तुम्ही की 8 दिवसामध्ये काय सुधारणा, काय प्रगती केली त्याच्यामध्ये म्हणून. आणि किती गांभीर्याने आम्हाला तुम्ही घेतलंय. 8 दिवस हाईट वरची काम आहे ते लगेच काय असं लावलं तुम्ही कारखाना बंद ठेवा. मग काय तुमची कामं करायची करा. इथं डायरेक्ट फिल्टरचं पाणी आहे आत. नाही. प्याजसारखं पाणी. दाखवा मी म्हणा साहेबाला तुमच्या मालकाला. कुठलं ही पाणी प्याचं? वरचं. हा, ती फिल्टरचा प्लांट तिथं आहे का त्यांचा? बरं. म्हणलं ही पाणी म्हणताय का काय विजय. नमस्कार, मी दयानंद निकम, जयपूर गावचा रहिवासी आहे. आज आता इथं जर आपण बघितलं तर एक 4 ते 5 गावातले ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. मग त्यामध्ये जयपूर असेल, पवारवाडी, साप, वेळू आणि पिंपरी हे कशासाठी एकत्रित आलेत तर जयपूर आणि पिंपरीच्या हद्दीमध्ये जो शिवनेरी शुगर्स साखर कारखाना सुरू झाला आहे, गेल्या 8-15 दिवसामध्ये त्याचं गाळप सुरू झालं आहे. पण हे गाळप करत असताना सगळ्या गोष्टींची पूर्तता काम पूर्ण न करता साखर काढायचं काम घाई केली. त्यामुळं जे खराब दूषित पाणी आहे ते कारखान्याच्या लगतच्या शेतामध्ये सोडलं. रिकाम्या शेतामध्ये सोडल्यामुळं ते उघडीला गेलं आणि शेजारच्या ज्या विहिरी आहेत 3-4 विहिरी, त्या विहिरींचं पाणी दूषित झालं. बरं, दूषित झालं, त्यातले मासे सुद्धा मेलेत. आपण फोटो काढलेत ते बघितले. त्याचबरोबर जे बग्यास त्यांनी एका बाजूला टाकायसाठी कन्व्हेअर बेल्ट केलाय, त्या कन्व्हेअर बेल्टवरचं बग्यास हे सगळ्या रस्त्यावरती उडतंय, लोकांच्या डोळ्यामध्ये जाते आणि अपघात होण्याची सुद्धा त्याची चिन्ह आहेत. त्याचबरोबर हा कारखाना धोब डावा कालवा जो आहे ह्याच्या लगतच्या रस्त्याला आहे आणि कॅनॉलच्या दोन्ही बाजूला जे वाहनं जाणे येण्यासाठी रस्ता असतो तो सुद्धा या कारखान्याच्या यंत्रणेनं बंद केला आहे. त्यामुळं लगतच्या शेतकऱ्यांना दळणवळणाला त्रास होतोय. त्याच्यामुळं हा जो काय प्रदूषणाचा त्रास होतोय हा त्रास होऊ नये, चांगली यंत्रणा उभी राहावी, लोकांचा ऊस जावा या मताची ही सगळी लोक आहेत. पण आज 8-15 दिवसामध्ये जर एवढं प्रदूषण होणार असेल, पाणी खराब होणार असेल तर ही गोष्ट आजच आपण प्रशासनाच्या लक्षात आणून दिली पाहिजे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी एकत्रित येऊन साहेबांना निवेदन दिलेलं आहे.
विष्णुदास माधवराव कनसे, राहणार पिंपरी. तर शिवनेरी शुगर लिमिटेड आता हे पिंपरी अधिक जयपूर या गावच्या हद्दीमध्ये जो कारखाना सुरू झालेला आहे, त्या कारखान्याच्या 8 दिवसामध्येच सुरू झाल्यानंतर जे पाणी त्यांचं जे केमिकलचं पाणी आहे ते आमच्या धोम डावा कालव्याच्या कॅनॉलच्या बाजूला जे तळ आहे त्यामध्ये साठवलं गेलं आणि ते पाणी संपूर्ण तिथूनच आमच्या पिंपरी गावाला वॉटर सप्लायला जाणारा गाववाडा जो आमच्या माननीय बाळासाहेब पाटील आमदार आहेत त्यांनी जो मंजूर केलेला आहे त्या वड्यालाच ह्याचं पाणी संपूर्ण पर्क्युलेशन होत आहे. पाठीमागे असा प्रकार घडलेला होता. ह्या शिवनेरी शुगर कंपनीच्या मालकांना अधिक तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटून याची सूचना केलेली आहे, पण त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. तर इथून पुढे ह्या असला प्रकार होऊन जर झालाच प्रकार तर तो संपूर्ण पिंपरी आणि जयपूर ग्रामस्थांच्या जीवितास त्या पाण्याचा धोका होणार आहे. याचा ह्या शुगर लिमिटेडच्या प्रशासनाने दखल घेण्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आम्ही सर्व उपस्थित ग्रामस्थ जयपूर, पिंपरी, साप, वेळू, पवारवाडी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शिवनेरी शुगर जो आमच्या जयपूर आणि पिंपरीच्या हद्दीवरती साखर कारखाना झालेला आहे, त्या कारखान्याच्या माध्यमातून आम्ही गेल्या 8 तारखेला समक्ष कारखान्यावरती जाऊन भेटलो होतो संबंधित अधिकाऱ्यांना. त्यांना सूचना दिली होती की तुमचं जे प्रदूषित पाणी आहे किंवा तुमची वाहनं येताना जाताना जो धुरळा उडतोय, तुमचं बगॅस कारखान्याची ज्या राख आहे ती सगळी सर्व परिसरात पसरती आहे, तर त्याचा तुम्ही बंदोबस्त करा असं 8 तारखेला आम्ही सांगितलं होतं. त्यानंतर आज 16 तारीख आहे, तरीसुद्धा ह्या 8 दिवसात काहीही त्यांनी बघितलेलं नाही. त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ जमून आज कारखान्यावरती जाऊन कारखान्याला पुन्हा तोंडी सांगून आलं. तसंच या ठिकाणी पोलीस स्टेशनला सुद्धा येऊन आम्ही साहेबांना भेटलो, साहेबांना निवेदन दिलं. ह्या जे मळे सोडले, पाणी सोडले, त्याच्यामुळे काय नुकसान झालं आपलं? विहिरीतील मासे, शेतीला पाणी, ठिबक यंत्रणा सगळी चॉकअप होते, त्यामुळे पिकांना धोका आहे त्याचा. बागायत पिकं जे आहेत, तरकारी पिकं, त्या पाणी केमिकलचं पाणी घेऊन ते पिकं जाणार आहेत. ते जे तरकारी पिकं आहेत ते हे केमिकलचं पाणी त्या ह्यांना पिकांना दिल्यानंतर ती पिकं जळायला लागलेली आहेत. फुलकळी होती, त्याची फुलगळ होती रे, त्यामुळे ते नुकसान फार मोठं आहे शेतकऱ्यांचं. त्यासाठी ह्या यंत्रणेनं लवकरात लवकर याचं पाण्याचा बंदोबस्त करावा. अगोदरही त्यांना बऱ्याच वेळा प्रशासनाने त्यांना निवेदन दिलेलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी दखल घेतलेली नाही. या कारणाने विहिरीमध्ये मासे, जीवजंतू तसेच पक्षीसुद्धा त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत. याचे फोटो सहित आम्ही पोलीस स्टेशन, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. आणि या अगोदर वारंवार या गोष्टीवरती त्यांना सांगून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे व्यवस्था केलेली नाही. गेले 8 दिवसापूर्वीच आमचे जयपूर ग्रामस्थ असतील, आसपासचे पंचवर्षीय ग्रामस्थ कारखान्यावर गेलेले, त्यांना त्या गोष्टीबद्दलची जाणीव करून दिली, सूचना केल्या की अशा प्रकारे आमच्या गाव खालच्या विहिरींमध्ये पर्क्युलेशन होत आहे. त्याबद्दल आज 8 दिवस झाले. 8 दिवसामध्ये कुठलाही 1% त्यामध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली नसून त्यांनी जशाच तसं ठेवल्यानंतर आज आम्ही सगळ्यांनी कारखान्यावर धडक मोर्चा आमचा केला. कारखान्यावर प्रशासनावर तिथले आम्ही समजून सांगितलं, एक निवेदन दिलं. त्याचबरोबर निवेदन आम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, जिल्हाधिकारी, प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही हे निवेदन देणार आहोत. आणि लवकरात लवकर जो जे काही प्रदूषण होतं आहे, आज माशी झालेत, उद्या माणसांपर्यंत येऊ नये, उद्या आमच्याही आरोग्याला आणि जीवितहानीला धोका होऊ शकतो. हे पर्क्युलेशन होणारं पाणी त्याचा योग्य तो आणि कडेकोट बंदोबस्त ह्या कारखान्यानं लावला पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची, पंचक्रोशीच्या ग्रामस्थांनी विनंती आहे. त्यामुळे दुष्काळ चालला आहे. दुष्काळ असताना आसपासच्या प्रत्येक ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि हा कारखाना आसपासच्या प्रत्येक ठिकाणी पाणी उपसतोय. म्हणजे आजचा जो आमचा जमिनीतला पाणी साठा खाली आहे तो अजून खाली साठा जाऊन परत भविष्यात आम्हाला पाणी भेटायचं नाही. त्यासाठी पण त्यावर पण प्रशासनानं काहीतरी यावर बंधनं घालून, भूजल डिपार्टमेंट असेल, 2-3 विभागांनी यामध्ये लक्ष घालून यावर सोयीस्कर मार्ग काढणं गरजेचं आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं.